हे बघा, विधानसभा होऊनही 6-7 महिने जवळपास झालेले आहेत आणि शरद पवाराला ही गोष्ट जी आठवली काल, जसं मुख्यमंत्री बोललेत की राहुल गांधीची भेट झाल्यानंतर कदाचित हा विषय त्यांना आठवलेला असेल. मला वाटते आता विधानसभा जरी आजची गेली असतील तरी पुढच्या अनेक निवडणुका येणार आहेत, तेव्हा त्या 2 लोकांना बोलावून त्यांनी त्या निवडणुका कशा जिंकता येतात त्याचं तंत्र त्या ठिकाणी आजमावावं किंवा शिकावं. आणि आज संजय राऊत बोलले की उद्धव ठाकरेंना त्यातले काही लोक भेटले होते. तर मला वाटते हे लोक जर भेटले असतील तर हे सगळ्या गोष्टी आज उद्धव ठाकरेसुद्धा तिकडे दिल्लीला जाऊन राहुल गांधीला भेटलेत. त्या ठिकाणची जी काही प्रोटोकॉलची लाईन होती त्यातल्या 6व्या लाईनवर त्यांना बसायला त्या ठिकाणी भाग पाडलं. म्हणजे खऱ्या अर्थानं या लोकांचा हा जो अपमान त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे, खऱ्या अर्थानं हा बाळासाहेबांच्या रक्ताचा अपमान आहे की ज्या बाळासाहेबांनी आम्हाला सगळ्याला स्वाभिमान शिकवला, आज त्या बाळासाहेबांचे सुपुत्र केवळ सत्तेसाठी 6व्या लाईनवर आणि 7व्या लाईनवर त्या ठिकाणी जाऊन बसतायत. खऱ्या अर्थानं ही निश्चितच आज खऱ्या अर्थानं आम्हालाही आनंद होतो की आम्ही जो एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात उठाव केला आणि बाळासाहेबांचा स्वाभिमान, हिंदुत्ववादी विचार जोपासण्यासाठी वेगळ्या त्या ठिकाणी शिवसेना एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कामकाज सुरू केलं, याचा मला अभिमान नक्कीच ती घटना पाहिल्यानंतर वाटते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.